सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा विजय असो. आज खरं तर आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. आज पुन्हा एकदा राजे समरजीतजी यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. मी त्यांचं भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये त्यांच्या सर्व सहकाऱ्यांबरोबर स्वागत करतो आणि आभारही मानतो. खरं तर गेली वर्षानुवर्ष तुम्ही आम्ही सर्वजण पाहता की भारतीय जनता पार्टी एका विचारधारेबरोबर राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः या भूमिकेतून सातत्याने काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसेल. त्यामुळे गेल्या काही वर्षांअगोदर राजे स्वतः आमच्याबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने या संघटनात्मक कामामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने रुळले गेले होते. संघटनात्मक कोल्हापूर, कागल या सगळ्या भागांमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कामालाही सुरुवात केली होती आणि त्यामुळे त्यांनी केलेलं काम, त्यावेळच्या काळात संघटनात्मक केलेल्या सर्व त्यावेळच्या काळामध्ये असणाऱ्या जोडण्या असतील याचा मी स्वतःच साक्षीदार आहे. त्यामुळे मागे काय झालं, कशासाठी झालं, या सगळ्या गोष्टी या आपण सर्वांनी विसरणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि यानंतरच्या काळामध्ये पुन्हा एकदा जोमाने आपल्याला सर्वांना पुढे जायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये या भागामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना भारतीय जनता पार्टीची असणारी विचारधारा ही गावखेड्यापर्यंत पुढे न्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण हातात हात घालून ज्यावेळेला पुढे कामाला लागू तर नक्कीच हा भाग जो आहे हा अतिशय पोषक असं वातावरण या भागामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी आहे. आणि मला खात्री आहे की राजेंच्या नेतृत्वामध्ये आदरणीय चंद्रकांत दादा, आदरणीय धनंजयजी, आनंदीय सर्व इथे आव्हाडे साहेब असतील आणि त्यांचे सर्व अमल महाडिक असेल, ही सर्व कार्यकर्ते या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण मिळून आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपण तिथे संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी जोरात आणि जोमाने कामाला लागूया. पुन्हा एकदा आपले राजे भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि ज्या विश्वासाने तुम्ही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे, मी तुम्हाला खात्री देतो की आपल्या विश्वासाला कुठेही तडा दिला जाणार नाही. पुन्हा एकदा आपलं खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी हा पक्षप्रवेश सोहळा संपला असं जाहीर करतो. सर्वांनी तर रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये समरजित घाटगे यांनी आता भाजपमध्ये घरवापसी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे माझ्यासाठी मोठ्या भावासारखे आहेत. गेल्या वर्षीच प्रवेशाची तयारी सुरू झाली होती असं यावेळी घाटगे यांनी म्हटलं. पश्चिम महाराष्ट्रात पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय, कारण समरजित घाटगे यांनी भाजपमध्ये घरवापसी केलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठा फटका बसला. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये समरजित घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.